तुमचं मन तुम्हाला त्रास देत आहे, हा उपाय आहे का? कधी असं वाटतं का की तुमचं मन तुमचं ऐकतच नाही? तुम्ही शांत बसायचा प्रयत्न करता, पण विचार थांबतच नाहीत. रात्री झोपायच्या वेळी तर जणू मन वेड्यासारखं धावायला लागतं. भूतकाळाचे पश्चात्ताप, भविष्यातल्या भीती आणि मध्ये अडकलेलं तुम्ही. जर हे सगळं तुमच्यासोबत होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो फक्त मन शांत करणार नाही, तर तुमचं आयुष्य बदलू शकतो. एक साधा प्रश्न विचारतो. तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहात का? की तुमचं मन तुमच्यावर राज्य करतंय? थोडा विचार करा. आपण सगळे दिवसभर धावतो. काम, अभ्यास, जबाबदाऱ्या. पण सगळ्यात जास्त थकवणारं काम कोणतं आहे माहितीये का? ते म्हणजे विचार करणं. ओव्हर थिंकिंग. एक विचार येतो, त्यावर दुसरा, मग तिसरा, आणि हळूहळू ते विचार आपल्याला आतून खायला लागतात. तुम्हाला माहीत आहे का? 90% गोष्टी ज्या आपण विचार करतो त्या कधीच खऱ्या होत नाहीत. पण तरीही आपण घाबरतो, ताण घेतो, स्वतःलाच त्रास देतो. आणि इथेच सुरुवात होते एन्झायटीची. तुम्हाला कधी अचानक भीती वाटली आहे का? काही कारण नसताना हृदय जोरात धडधडायला लागलं, हात थंड पडले, डोक्यात फक्त निगेटिव्ह थॉट्स. आणि तुम्ही विचार करता, माझ्यासोबतच असं का होतंय? खरं सांगू, तुम्ही एकटे नाही आहात. आज लाखो लोक या गोष्टीशी झुंज देत आहेत. पण फार कमी लोकांना याचा खरा उपाय माहिती आहे. आणि तो उपाय कुठे आहे माहितीये का? तो आहे आपल्या संतांच्या शिकवणीत, विशेषतः स्वामींच्या. पण आपण कधी थांबून त्यांच्या शब्दांचा खरा अर्थ समजून घेतला का? आपण फक्त नाव घेतो, पण त्यांच्या शिकवणीचं पालन करतो का? एक गोष्ट सांगतो. एक माणूस होता. खूप टेन्शनमध्ये होता. त्याचं मन कधीच शांत राहत नव्हतं. तो प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करायचा आणि त्यामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बिघडलं होतं. एक दिवस तो स्वामींकडे गेला आणि म्हणाला, माझं मन थांबतच नाही, मी काय करू? स्वामी फक्त हसले. त्यांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला, तू जे विचार करतोयस ते सगळं तुझ्या कंट्रोलमध्ये आहे का? तो माणूस गोंधळला, कारण उत्तर होतं नाही. मग स्वामी म्हणाले, जे तुझ्या हातात नाही त्याचा विचार का करतोस? ही एक ओळ. पण जर तुम्ही खोलात जाऊन विचार केला तर आयुष्य बदलू शकतं. आपण दिवसभर अशा गोष्टींचा विचार करतो ज्या आपल्या कंट्रोलमध्येच नाहीत. लोक काय म्हणतील, उद्या काय होईल, जर असं झालं तर काय? पण सत्य काय आहे? आपल्याला उद्या काय होईल हे माहीत नाही आणि ते बदलण्याची ताकदही नाही. मग आपण स्वतःलाच का त्रास देतो? थांबा, इथे एक महत्त्वाचा पॉइंट आहे. तुमचं मन तुमचं शत्रू नाही, पण तुम्ही त्याला चुकीच्या पद्धतीने वापरत आहात. बाय द वे, जर तुम्हाला हे सगळं रिलेट होत असेल आणि तुम्हाला खरंच मन शांत करायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे जे सांगणार आहे ते कदाचित तुम्ही कुठेही ऐकलं नसेल. चला, पुढे जाऊया. स्वामींची एक खूप पॉवरफुल शिकवण आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आपण याचा अर्थ फक्त शब्दांमध्ये घेतो, त्याचा अनुभव घेत नाही. कल्पना करा, जर खरंच तुम्हाला 100% विश्वास असेल की कोणीतरी शक्ती तुमच्या पाठीशी आहे, तर तुम्ही इतका विचार कराल का? नाही ना? मग समस्या कुठे आहे? समस्या आहे विश्वासात. आपण विश्वास ठेवतो, पण पूर्णपणे नाही. आणि म्हणूनच भीती संपत नाही. आता इथे एक ट्विस्ट आहे. तुम्ही जे ओव्हरथिंकिंग करता ते थांबवायचा प्रयत्न केला तर ते अजून वाढतं. हो, हेच खरं आहे. जितकं तुम्ही मनाला सांगाल, विचार करू नको, तितकं ते जास्त विचार करतं. मग उपाय काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण इथून पुढे जी गोष्ट मी सांगणार आहे ती तुमचं संपूर्ण पर्स्पेक्टिव्ह बदलणार आहे. पण त्याआधी एक छोटा प्रश्न. तुम्ही तुमच्या मनाला कधी ऑब्झर्व्ह केला आहे का? की फक्त त्याच्या मागे धावत राहिला आहात? कारण पुढचा उपाय समजून घ्यायचा असेल तर हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि इथून सुरू होतो खरा बदल. पण हा बदल कसा करायचा? मनावर कंट्रोल कसा मिळवायचा? आणि स्वामींच्या शिकवणीतला खरा सिक्रेट काय आहे हे मी पुढच्या भागात सांगणार आहे. आणि विश्वास ठेवा, तो भाग चुकवला तर तुम्ही आयुष्यभर या सायकलमध्ये अडकून राहू शकता. पुढचा भाग पाहायला तयार आहात ना? पुढचा भाग पाहायला तयार आहात ना? कारण आता जे सांगणार आहे ते फक्त माहिती नाही, तर तुमचं मन खरंच बदलू शकतं. आत्तापर्यंत आपण एक गोष्ट समजून घेतली की ओव्हर थिंकिंग थांबवायचा प्रयत्न केला तर तो अजून वाढतो. मग उपाय काय? उपाय आहे कंट्रोल नाही, उपाय आहे ऑब्झर्वेशन. हो, मनावर कंट्रोल मिळवायचा प्रयत्न करू नका. मनाला ऑब्झर्व्ह करायला शिका. थोडं वेगळं वाटेल,
पण एक छोटा एक्सपेरिमेंट करून बघा. आत्ता लगेच. डोळे बंद करा आणि तुमच्या मनात येणारे विचार बघा. त्यांना थांबवू नका. त्यांच्याशी फाईट करू नका. फक्त बघा. जसं तुम्ही रस्त्यावर उभं राहून गाड्या जाताना बघता तसंच. एक विचार येईल, जाईल. दुसरा येईल, जाईल. आणि हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही विचार नाही आहात. तुम्ही ते पाहणारे आहात. हीच खरी फ्रीडम आहे. स्वामींच्या शिकवणीत हीच गोष्ट आहे. आपण शरीर नाही, आपण मन नाही, आपण साक्षी आहोत. पण आपण काय करतो? विचार आला की त्याच्याशी अटॅच होतो. तो निगेटिव्ह असेल तर घाबरतो. तो फ्युचरबद्दल असेल तर टेन्शन घेतो. आणि मग सुरू होतं सायकल. विचार, भीती, ओव्हरथिंकिंग, आणखी विचार. पण जर तुम्ही फक्त ऑब्झर्व्ह केलं तर हा सायकल तिथेच थांबतो. आता इथे खूप पॉवरफुल टेक्निक आहे. ती म्हणजे नेम इट टू टेम इट. जसं की जर तुमच्या मनात विचार आला, मला भीती वाटते आहे, तर फक्त स्वतःला म्हणा, हा भीतीचा विचार आहे. बस. तुम्ही त्याला नाव दिलत आणि त्याची पॉवर कमी झाली. कारण आता तुम्ही त्या विचारात अडकलेले नाही. तुम्ही त्याला बाहेरून पाहत आहात. बाय द वे, जर तुम्हाला हे टेक्निक्स युजफुल वाटत असतील आणि तुम्हाला खरंच तुमचं माइंड मास्टर करायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढे अजून डीपर टेक्निक्स येणार आहेत, ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात. चला, पुढे जाऊया. आता एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न. भीती का वाटते? खरं कारण काय आहे? बहुतेक लोक म्हणतील सिच्युएशनमुळे. पण ट्रूथ वेगळं आहे. भीती सिच्युएशनमुळे नाही, भीती इमॅजिनेशनमुळे येते. तुम्ही भविष्यात काय होईल याची कल्पना करता आणि त्या कल्पनेवर विश्वास ठेवता आणि मग घाबरता. म्हणजे तुम्ही रिअल प्रॉब्लेमला नाही तर इमॅजिनरी प्रॉब्लेमला घाबरत आहात. हे कळलं तर अर्धी समस्या संपली. स्वामींची एक शिकवण आहे, जसं आहे तसं स्वीकार. पण आपण काय करतो? जे आहे ते ॲक्सेप्ट करत नाही, जे नाही ते इमॅजिन करतो. आणि त्यामुळे सफरिंग वाढतं. आता एक छोटी स्टोरी. एक माणूस रात्री एकटाच चालत होता. त्याला लांबून काहीतरी दिसलं. त्याला वाटलं साप आहे. तो घाबरला, पळाला, हार्टबीट वाढली. पण जवळ जाऊन पाहिलं तर तो फक्त दोर होता. साप कधीच नव्हता, पण भीती रिअल होती. तसंच आपल्या आयुष्यात होतं. समस्या नसते, आपली इंटरप्रिटेशन प्रॉब्लेम बनवते. आता इथे एक मोठा ट्विस्ट. तुम्ही जे टाळता तेच तुम्हाला जास्त त्रास देतं. तुम्ही भीतीपासून पळता म्हणून ती वाढते. जर तुम्ही थांबून तिच्याकडे पाहिलं तर ती हळूहळू कमी होते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला अँक्झायटी येईल, पळू नका. थांबा, श्वास घ्या आणि स्वतःला म्हणा, ठीक आहे, भीती आहे, पण मी सुरक्षित आहे. हा छोटा शिफ्ट गेम बदलू शकतो. आता शेवटची आणि सर्वात पॉवरफुल गोष्ट, फेथ, विश्वास. स्वामींवर विश्वास. पण अंधविश्वास नाही, अनुभवातून आलेला विश्वास. दररोज 5 मिनिटं शांत बसा, स्वामींचं नाव घ्या आणि फक्त एकच भावना ठेवा, मी एकटा नाही, माझ्या पाठीशी शक्ती आहे. हळूहळू तुमचं मन बदलायला लागेल. भीती कमी होईल, ओव्हरथिंकिंग कमी होईल आणि तुम्हाला एक वेगळी शांतता मिळेल. पण इथे एक गोष्ट बहुतेक लोक मिस करतात. ते कन्सिस्टन्सी ठेवत नाहीत. 2 दिवस करतात, मग सोडून देतात आणि मग म्हणतात काम करत नाही. पण ट्रूथ काय आहे? तुम्ही मनाला वर्षानुवर्ष ट्रेन केलं आहे. आता ते बदलायला वेळ लागणारच. पण जर तुम्ही टिकून राहिलात तर रिझल्ट नक्की येईल. आता शेवटी एक प्रश्न. तुम्ही खरंच बदलायला तयार आहात का? की फक्त ऐकून पुढे जाणार आहात? कारण पुढचा भाग हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ज्यात मी तुम्हाला एक असा डेली रुटीन सांगणार आहे जो फॉलो केला तर तुमचं मन कम्प्लिटली शांत होऊ शकतं. पण तो रुटीन साधा नाही आणि तो सगळ्यांना जमत नाही. म्हणून जर तुम्ही सिरियस असाल तरच पुढचा भाग बघा. कारण तिथून सुरू होणार आहे खरं ट्रान्सफॉर्मेशन.